महाविकास आघाडीमध्ये फुटीचे नाना पटोले यांनी संकेत दिलेत। महाविकास आघाडी परमनंट आघाडी नाही असं पटोले म्हणतात। निर्णय घेताना काँग्रेसला विचारलं जात नसेल तर विचार करावा लागेल असं विधान नाना पटोले यांनी केलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते निवडीवरनं नाना पटोले यांनी हा इशारा दिला। महाविकास आघाडी नैसर्गिक आघाडी नाही असं देखील नाना पटोले म्हणाले। आमची काही नॅचरल अलायन्स नाही आहे। हे अलायन्स आमचं एका विपरीत परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्यावेळेस केलं। काय आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधी पक्षात बसायचं हा निर्णय जनतेने मॅन्डेट दिला होता। त्या जनतेच्या मॅन्डेट प्रमाणे आम्ही विरोधी पक्षात काम करायची आमची मानसिकता होती। यांचं पहाटेला कारण की महाराष्ट्रामध्ये 2019 पासून जे काही महाभारत घडतोय, महाराष्ट्राची बदनामी जे बीजेपी करते आहे। लोक तर महाराष्ट्रातले म्हणतात की 105 आमदार यांना पहिल्यांदा आम्ही निवडून दिला आणि महाराष्ट्राचा लोकशाहीचा तमाशा करण्याची व्यवस्था जी भाजपने केली, आता कधी पण त्यांना माफ महाराष्ट्राची जनता करणार नाही। पण एक भूमिका याच्यातली स्पष्ट आहे की विपरीत परिस्थितीत आम्ही शब्द वापरलेला आहे। काही आमचे परमनंट हा शब्द नाही आहे, नॅचरल युती आम्ही म्हटलंच नाही, ही विपरीत परिस्थिती झालेली होती। तर महाविकास आघाडी परमनंट आघाडी नाही नाना पटोले यांचं मोठं विधान। निर्णयात काँग्रेसला विचारलं जात नसेल तर विचार करावा लागेल असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिलाय। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते निवडीवरनं नाना पटोले यांनी आता इशारा दिलाय। काँग्रेस नाराज असल्याचं दिसतंय।